रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। पुसद येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न। गायक सूरज आतिक यांनी प्रबोधनातून भीमा कोरेगावचा इतिहास साकारला। भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त सकाळी 11 वाजता 3 पुतळ्यापासून भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये बंजारा नृत्य, लेझिम पथक, विजयस्तंभ आदी विविध देखाव्याने पुसदकरांचे लक्ष वेधले होते। सायंकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक येथे भीमशाहीर सूरज आतिक यांचा ऐतिहासिक प्रबोधनात्मक बुद्ध भीम गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके व यवतमाळ जिल्हा अध्यक्ष किशोरदादा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंकज पाल महाराज, बुद्धरत्न भालेराव, शीतलकुमार वानखेडे, ॲडव्होकेट विश्वास भवरे, गजानन जाधव, भोलानाथ कांबळे, राजेश ढोले, समाधान केवटे, मारुती भस्मे, शाकिब शहा, विष्णू सरकटे, लपू कांबळे, जगदीश सावळे, महेंद्र कांबळे, गीताई कांबळे, विष्णू सरकटे, प्रवीण राजहंस इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। दादासाहेब शेळके म्हणाले की रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देणार, परंतु हिंदू राष्ट्र कदापिही होऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा केली। भीमा कोरेगाव शूरवीरांनी मानवंदना पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली। दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाची सुरुवात करतो रे तोरे आम्ही 500 महारांना सलामी देऊन या गीतावर नृत्य सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य जनार्दन गजभिये यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष गायकवाड यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनार्दन जोळगे, दीपक गायकवाड, अरुण बर्डे, रवी सिंगणकर, प्रभाकर खंदारे, संजय शेळके, नारायण दोळके, राजू पठाळे, राजकुमार पठाळे इत्यादीसह भीम टायगर सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। पुसद प्रतिनिधी दादासाहेबांचं म्हणणं आहे की भीम टायगर सेना सत्कारासाठी काम करत नाही, म्हणून या वारीचा जे स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम आहे